शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण चतुर्दश ब्रह्माचा समास बघतोय. त्यातल्या शेवटच्या काही ओव्या आपल्या राहिल्या होत्या, त्या घेऊन मग आपण पुढचं विमल ब्रह्म हा समास पुढे घेणार आहोत. मागच्या याच्यामध्ये 14 ब्रह्मांच्या बद्दल समर्थांनी आपल्याला सांगितलं. त्याचं मंडन आधी केलं आणि मग खंडनही केलं. आणि मग या ब्रह्मांची उभारणी आणि संहारणी असं त्यांनी म्हटलंय. या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या. आणि मग आता जे उरतं ते म्हणजे शाश्वत परब्रह्म असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते विमल ब्रह्म आहे. आणि मग पुढे 5-6 ओव्यांमध्ये त्यांनी तो विमल ब्रह्म म्हणजे काय हा सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्यात ते असं म्हणतात 47व्या ओळीमध्ये, असो ऐसे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया भ्रम अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आता इथे शाश्वत ब्रह्माचं काही वर्णन करता येत नाही. ते दिसत नाही, जाणवत नाही. तिथे माया भ्रम असं खरं म्हणजे काहीच नसतं. फक्त ते स्वानुभवानी अनुभवायचं असतं. त्यासाठी देहबुद्धीचा त्याग करावा लागतो असं सगळे संत आपल्याला वारंवार सांगत असतात. आणि हा देहबुद्धीचा त्याग करायचा. आता हे सगळं, एवढी सगळी 14 ब्रह्म सांगितली, त्याची उभारणी केली, त्याची संवारणी केली. आता हे जर सगळं केलं आणि पुन्हा ते आपल्या पहिल्याच पदावर आले की देहबुद्धीचा त्याग करा आणि आत्मबुद्धीचा प्रवास सुरू करा. म्हणजे पुन्हा जर हे सांगायचं होतं मग 14 ब्रह्म कशाला सांगायला पाहिजे. खरं म्हणजे मला पडलेला प्रश्न, काही गरजच नाही ना. पण कसं असतं, हिमालयाचं दर्शन ज्यांनी घेतलेलं आहे, अगदी वरपर्यंत जाऊन ट्रेकिंगला वगैरे सगळेजण आलेले आहेत, त्यांनी तिथले काहीतरी अनुभव घेतलेले असतात. त्यांना आलेल्या अडीअडचणी त्यांनी पाहिलेल्या असतात. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग त्यांचे जे अनुभव असतात ते तिथे पुन्हा परत आल्यावर ते लोकांना सांगतात. नर्मदा परिक्रमा केली, त्याच्यात येणारे चांगले वाईट सगळेच अनुभव असतात ना शेवटी. अनुभव हे दोन्ही प्रकारचे असतात. आणि मनुष्य ते दोन्ही प्रकारचे अनुभव सातत्याने व्यवहारामध्ये घेत असतो. तसंच ते त्या ट्रिप म्हणूया आपण त्याला, हिमालयाचं ट्रेकिंग म्हणूया किंवा नर्मदा परिक्रमा, त्याच्यामध्ये आत्मिक भाव किंवा देव दर्शनाचा भाव, हे भावही आहेत, त्याबद्दल वाद नाही. पण तरी सुद्धा तिथे येणाऱ्या अडचणी ते आपल्याला सांगतात किंवा तिथे येणारे चांगले अनुभव आपल्याला सांगतात, दोन्ही सांगतात. मग हे ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला आपण त्याच्यावरनं कल्पना करू शकतो की आपल्याला नक्की आता तिथे जायचंय, त्यावेळेला काय अडचणी येऊ शकतील, मग आपण काय तयारी करायला पाहिजे. म्हणजे त्यांना हे अनुभव आले तेच आपल्याला येतील का, तर तसं नाही. कदाचित आपल्याला आणखीनही वेगळे अनुभव येण्याची शक्यता असते. पण त्याच्यासाठी काय काय गोष्टींची प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे किंवा काय काय गोष्टींची तयारी आपण केली पाहिजे की जेणेकरून आपल्यालाही हिमालयावर जाता येईल, नर्मदा परिक्रमा करता येईल वगैरे. मग हे जे सगळं आहे त्यासाठी काय तयारी करायला हवी, ह्याच्यासाठी आपली मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक सगळी तयारी करावी लागते. मग तशाच पद्धतीने ज्यांनी आत्मानुभव घेतलेला आहे, स्व स्वरूपाला पाहिलेलं आहे, त्या परब्रह्माचं दर्शन ज्यांनी घेतलेलं आहे, परब्रह्माची अनुभूती ज्यांनी घेतलेली आहे, ते आपल्याला त्या मार्गावर येणाऱ्या अडीअडचणी वगैरे सांगत असतात. अडीअडचणी, चांगले अनुभव, वाईट अनुभव सगळं सांगतात. आणि ते सांगितल्यामुळे आम्हाला त्या दृष्टिकोनातनं आपली तयारी करता येते. आणि ती तयारी करायची आहे म्हणून या 14 ब्रह्मांची उभारणी आणि त्यांची संवारणी या दोन्ही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आपल्याला. आता याच्यामध्ये वेदांत, सिद्धांत, दादांत असं 3 प्रकारचे शब्द नेहमी आपल्याला पाहायला मिळतात.
वेदांतामुळे त्या वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे, उपनिषदात काय सांगितलंय, पुराणात काय सांगितलंय, या सगळ्या ह्याच्यामुळे आम्हाला एक प्रकारची शास्त्र प्रचिती येते. म्हणजे आम्हाला ते त्या गोष्टी आमच्या मनोधारणेप्रमाणे आम्हाला त्या पटायला लागतात, त्यातल्या मागचं रहस्य कळायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला शास्त्र प्रचितीने पटतात, समजतात, ते भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतात, मानसिक तयारी होते. हे सगळं झाल्यानंतर आम्हाला शास्त्राची प्रचिती यायला लागते. त्याला वेदांत असं म्हटलं जातं. आता वेदांत मधनं शब्दाच्या मर्यादा आहेत, पण त्या पलीकडे असणारा सिद्धांत काय आहे, म्हणजे जे रहस्य काय आहे, ते आपल्याला कळायला लागतं. आणि मग जाणीवांची सीमा जी आहे ती आपली संपायला लागते. जाणीव आपल्याला लागतेच, पण तरी सुद्धा हे सगळे वेदांतातल्या कथा वगैरे समजून घेऊन त्यानुसार आचरण करायला आपल्याला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्याला सिद्धांत कळतो. आणि सिद्धांत कळतो म्हणजे काय होतं, की उपाधी रहित असं जे परब्रह्माचं स्वरूप आहे, विमल ब्रह्म ज्याला समर्थांनी म्हटलेलं आहे, त्याचं जे स्वरूप आहे ते शाब्दिक रूपाने कळायला लागतं. तो सिद्धांत आकलन व्हायला लागतो. आणि मग त्यानुसार आपली मनोधारणा मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक तयारी झाली, की आपला देहबुद्धी ते आत्मबुद्धी, त्या आत्मबुद्धीपासून जो पुढचा प्रवास आहे तो सुरू व्हायला सुरुवात होते. हळूहळू पंचविषयांचं निरसन वगैरे व्हायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हा जो सिद्धांत आहे तो आपल्या पचनी पडायला लागतो. नुसतं शाब्दिक रूपाने कळणं वेगळं आणि पचनी पडणं वेगळं. तो आपल्याला कळायला लागतो. आणि तो कळायला लागल्यानंतर त्याची अनुभूती यायला लागते. त्या अनुभूतीला धादांत असं म्हटलं जातं. म्हणजे वेदांत, सिद्धांत, धादांत अशा तीन गोष्टी समर्थांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आत्ता आपली शब्द पातळीवरची तयारी ते करून घेत आहेत. त्यामुळे त्यांनी या सगळ्या 14 ब्रह्मांचं वर्णन वगैरे आपल्याला सांगितलं. आणि मग ते म्हणाले की कल्पनेने आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता आपण तरी खम ब्रह्म वगैरे कुठे पाहिलेलं आहे? आकाश पाहिलंय. पण आकाशाशी काहीतरी साधर्म्य दाखवून त्यांनी आपल्याला खम ब्रह्म सांगितलं. मग हे जसं सांगितलं त्याप्रमाणे 14 ब्रह्मा म्हणजे नक्की काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारे कशी आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या ऋषींना त्यांचे कसे अनुभव आले, या दृष्टिकोनातनं ह्या 14 ब्रह्माची उभारणी केलीये. पण ते म्हणजे ब्रह्म नव्हे. कारण का, हे सगळं सांगून त्याची संवारणी केलेली आहे. आपण कल्पना करून घेऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, कल्पनेचे एक बरे, मुहूर्ताची मोहरे, स्वरूपी घालिता भरे, निर्विकल्पी श्रीराम. कल्पना एक बरे, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी असं समर्थांनी मनाच्या श्लोकात सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे मन आणि कुठे जाऊन भटकून येऊ शकतं आणि मनाने कल्पना करू शकतो. आत्ता होतं इथं, आता गेलं कुठे, असंही म्हटलेलं आहे. मन वढाय वढाय असं म्हटलेलं आहे. मनात मध्ये आपण कल्पना करू शकतो. ती कल्पना शक्ती करण्याची ताकद जी आहे ती मनाला दिलेली आहे. मन चंचल आहे, आत्ता इथे नंतर तिथे असं ते फिरत असतं. कठीण आहे. पण मनाने जर एखादी गोष्ट ठरवली की मी हे करणारच, मग ते त्याला जे आवडतं त्याच्यामध्ये ते जास्त रमतं. मी हे करू शकते, मी हे करू शकेन, अशी सुरुवात मनाची धारणा, मनोधारणा, हा आपण सुरुवाती प्रश्न म्हणजे दृश्य निरसन पासन हा आपण शब्द वापरतोय, की मनोधारणा बदलावी लागते, तेव्हा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करता येते. मग ही जी मनाची धारणा आहे ती कशी आहे? कल्पना करू शकतं. बरं, जी गोष्ट आवडते त्याच्यात ते रमून जातं. मग टीव्ही सिरियल पाहणं असू दे, की त्याच्याशी एकजीव होऊन ढसाढसा रडण्यापासून ते खो खो हसण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करू शकतं. मग हे मन इतकं तल्लीन होऊ शकतं, त्याच्यामध्ये लीन होऊ शकतं. मग ह्या पद्धतीने ते जर आपल्या आत्मबुद्धीकडे वळवलं, आपल्याला त्याची आवड निर्माण केली, ते त्याला तिथे चिकटून बसायला सुरुवात होते. सुरुवातीला मान्य आहे, चांगल्या गोष्टी करण्यासाठी, चांगल्या म्हणजे चांगल्या वाईट ह्या ज्याच्या त्याच्या कल्पना असतात. काही लोक आपल्यालाही असं म्हणतात की काय करायचे ते ब्रह्मज्ञानी हे ते, आम्ही मस्त खाऊ पिऊ मजा करू, अशा पद्धतीत राहतो, आयुष्य मिळाले भरपूर आनंदात लुटायचं जायचं. पण नंतर कुठेतरी हा प्रश्न येतोच. सुख सुख जरी असं म्हणत गेलो
तरी दुःख पदरी पडायला सुरुवात होते, तेव्हा तरी ह्याची आठवण होते. मग आधीच का नाही सुरुवात करू? म्हणून थोडीशी आधीच आपण सुरुवात केली की त्याची आपल्याला आवड निर्माण होते. म्हणून संत आपल्याला नेहमीच चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्या. सुरुवातीला ती लागणं कठीण आहे, हे मान्य आहे. लगेच लागत नाही. हळूहळू परिवर्तन होत जातं जर आपली मनोधारणा बदलली तर. त्यामुळे ही सवय लावायला संत सांगतात. आणि त्या सवयीचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. एकदा का त्याचा अभ्यास करायला सुरुवात झाली की यमनियमांच्या कात्रीने त्याला कापून टाकावं लागतं. यमनियमांच्या कात्रीने कापणं म्हणजे काय? तर त्या यमनियमांनी त्या सगळीकडे पाहणे, इकडे तिकडे धावणं जे आपलं असतं ते हळूहळू कमी होतं. मला हे करायचं, मला ते करायचं, मला अमक करायचं, चांगल्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातनं आत्मबुद्धी वाढवण्यासाठी करायला हरकत नाही. पण बाकीच्या ठिकाणी आपलं जे मन फिरत असतं ते हळूहळू कमी होतं. म्हणून यमनियमाच्या कात्रीने त्याला कापावं लागतं. आणि नंतर त्याचं इकडे तिकडे धावणं कमी झालं की मग त्याला दोऱ्यामध्ये, कुठल्या संयमाच्या दोऱ्यामध्ये बांधावं लागतं. आता तिथे ते स्थिर होतं. त्याला बांधून एकदा ठेवलं की ते स्थिर होतं. आणि स्थिर झालं की त्याला त्याची सवय होते. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पोपट हा अगदी बाहेर छान निवांत फिरत असतो, हिंडत फिरत असतो, झाडांवरनं बसत असतो. त्याला पकडलं आपण, पिंजऱ्यात ठेवलं आणि त्याला बंदिस्त करून ठेवलं आणि 3-4 वर्ष त्याला बाहेर काढलंच नाही, 2-3 वर्ष काढलं नाही, काही म्हणा. त्याला त्या पिंजऱ्यातच खायला प्यायला दिलं, सगळं दिलं. दार चुकून एखाद दिवशी उघडं राहिलं पिंजऱ्याचं. घरात पिंजरा बांधलेला आहे, वरती लटकवलेला आहे, सगळीकडनं बंद आहे. बाहेरची गॅलरी पण बंद आहे ज्याच्यामध्ये तो लटकवलेला आहे. तर तो त्या पिंजऱ्यातनं उडून बाहेर जात नाही. दार उघडं असलं तरी त्याला तिथेच राहायची सवय राहते. म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर व्हायची त्याला सवय लागते. पण केव्हा? जेव्हा संयमाच्या दोऱ्याने त्याला बांधलं जातं. त्याला संयमाच्या दोऱ्याने बांधलेलं नसतं. आता ही उपमा दिलेली आहे. त्यामुळे उपमा हा वेगळा प्रकार आहे. उपमा अलंकार वगैरे हे वेगळे प्रकार आहेत. तिथे फक्त साधर्म्य दाखवायचे की एखाद्या गोष्टीत त्यांनी आपल्याला बंदिस्त करून घेतलं की आपण आपोआपच बाहेरचे आपले दोर सगळे कापले जातात. आणि आत्मशोधाच्या किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन स्थिर व्हायला लागतं. मन मन कल्पना करतं ते सुद्धा कोणाची करतं? थोडं इकडे इकडे फिरेल, नाही असं नाही. पिंजरा उघडा दिसल्यावर कदाचित थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं तर तो घरात येईल. घरात येऊन तिथे तिथल्या तिथे उड्या मारेल. पण तरी सुद्धा पुन्हा तो पिंजऱ्यात जाऊन बसेल, कारण तीच त्याला सुखाचं वाटायला सुरुवात होते. आपलंही तसंच होतं. मन बाह्य विषयावर जात नाही असं नाही. थोडंसं बाह्य विषयावर गेलं व्यवस्थितपणे मध्ये, त्याच्यामध्ये इकडे तिकडे फिरलं तरी पुन्हा ते आपल्याला आवडून परत घेता आलं पाहिजे. अशा तऱ्हेने जेव्हा ते मन स्थिर होतं तेव्हा निर्विकल्पाची कल्पना करायला सुरुवात होते. आणि ती कल्पना करता करता ते असं नाही, ते तसं नाही, ते अमकं नाही, की हे निर्विकल्प जे आहे त्याची कल्पना करता करता कल्पनाच नष्ट होऊन जाते. आणि म्हणून पहिल्यांदा कल्पना करून त्याची मांडणी करावी लागते. मग कल्पना सोडून त्याचं खंडन करावं लागतं. हे खंडन मंडन 14 ब्रह्मामध्ये समर्थांनी केलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता, निसंगास भेटो जाता, निसंग होई जे श्रीराम. मग ज्या वेळेला आपल्या मनाची मनोधारणा तयार होते की आता मला परब्रह्मापर्यंत जायचंय, याला अनेक जन्माची उपासना लागते, अनेक जन्माची पुण्याई लागते आणि अनेक जन्म याच्यामध्ये घालवावे लागतात. म्हणजे आता मला इच्छा झाली लगेच मला परब्रह्म प्राप्त झालं असं होत नाही. त्याच्यासाठी कल्पनेची नुरे वाचा, नंतर हळूहळू निर्विकल्पाची कल्पिताची सुरुवात करायला लागल्यानंतर हळूहळू त्या कल्पना सुद्धा गळून पडतात. आणि मग निसंग जे आहेत, निसंगाची भेटो जाता निसंग होईल. सदा संगती सज्जनांची धरावी असं समर्थ म्हणतात. त्या सज्जनांच्या संगतीमध्ये कायम राहिल्यानंतर आपोआपच बाह्य विषयात हिंडणारं मन हळूहळू आपल्याला आवळून घ्यायला लागतं. त्याच्यामध्ये रमलं तरी पुन्हा ते परत येतं. आणि त्या परत आल्यानंतर ते निसंग होऊन जातं. ज्याचा आपल्याला ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो ती संगती, ते गुणधर्म आपल्याला लागतात. त्यामुळे नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी असं आपल्याला म्हटलं जातं. ही यासाठी म्हटली जाते म्हणजे कल्पना करता करता कल्पना सुद्धा विरून जाते. आणि मग
सद्गुरु मुखाने त्याचं ज्ञान व्हायला सुरुवात होतं. हे ज्ञान व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपली मनोधारणा आणखीन प्रबळ व्हायला लागते, त्या दिशेने, आत्मबुद्धीच्या दिशेने. आणि म्हणून मग या सगळ्या याच्यामधनं बाहेर पडल्यानंतर ती ब्रह्म जाणायची कशी, ती वेदांत धादांत सिद्धांत या सगळ्या तिन्ही प्रकारांनी कसं पुढे जायचं, हे सगळं सद्गुरू आपल्याला सांगतात. आणि मग आपलं आपोआपच अध्यात्म ग्रंथाचं वाचन, सद्गुरूंचा उपदेश, या सगळ्यामुळे पाच विषयांचं जे आकर्षण आहे ते हळूहळू आपल्याला कमी व्हायला लागतं. पूर्ण जातं असं नाही, कारण हेच विषय नंतर आपण परमात्म्याच्या दिशेने फिरवायला सुरुवात करतो. विषय संपणार नाही, कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत जी देहबुद्धी आहे ती क्षुल्लक का होईना राहते. ती देहबुद्धी, अहमची जाणीव, या सगळ्या याच्यामध्ये पंचविषय येतातच. मग हे पंचविषय आपण परमात्म्याकडे वळवतो. पाहायचं ते त्याचंच रूप, जाणायचं ते, बोलायचं ते त्याच्या संबंधित. बघा, मग अशा या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झाली की साहजिकच कोणीतरी काहीतरी आपलं बाकीच्या गप्पा, म्हणजे त्या गप्पा वाईट नाही, जी ज्याची त्याची आवड आहे ती त्यांनी त्यांनी जोपासावी. पण एकदा या देहबुद्धी ते आत्मबुद्धी या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर ही जी ओढ आपल्याला वाटायला लागते. आणि आपोआपच या घरच्या ज्या गप्पा असतात, सून काय म्हणाली, सासू काय म्हणाली, मग मोलकरीण आली की नाही, मग मोलकरणीचं काय आहे, ह्या अशा गप्पांमध्ये आपोआप आपला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो, असा अनुभव आहे. त्यामुळे आपोआपच आपण या विषयातलं कोणी बोलणार असेल तर त्याच्याबरोबर आपल्या गप्पा तासनतास रमून जातात, असंही होऊ शकतं. म्हणजे अशा तऱ्हेने आपली आवड जिथे आहे तिथे आपल्याला वळवायचं काम सद्गुरू करत राहतात. त्यामुळे मग हे आपण कसं व्हायचंय, तर अंतरात्माचं स्वस्वरूपही आपल्याला पाहिजे आणि बाहेरचं रूपही पाहिजे, कारण आत बाहेरी तोच भरलेला आहे. मग अंतर्बाह्य त्याला आपल्याला जाणायचंय. आणि ते शब्दरूपाने जाणल्यानंतर मग वेदांताची प्रचिती घ्यायची, शास्त्र प्रचिती घ्यायची, आणि तो सिद्धांत जो आहे तो आपल्या मनामध्ये ठसवून त्याच्यावरती आपण आपलं अधिपत्य गाजवायला सुरुवात करायची. आणि मग धादांत पटल्यानंतर सिद्धांत झाला, धादांत झाला, वेदांत झाला, शास्त्र प्रचिती झाली, गुरुप्रचिती झाली, आणि नंतर मग आपल्याला आत्मप्रचिती यायला सुरुवात होते. असा हा 3 टप्प्याचा प्रवास आहे. आतापर्यंत वेगवेगळी ब्रह्म सांगून त्यांनी ते उलगडण्याचा प्रयत्न केला की ते जवळी ना दुरी, हेही आपल्याला कळलं. आणि ह्या सगळ्यातनं आता बाहेर पडून आपल्याला ह्या 14 ब्रह्मांचं सगळं दर्शन झाल्यानंतर, शाब्दिक रूपाने हे सगळं झाल्यानंतर, त्याचं निरसन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक प्रश्न पडतो. 14 ब्रह्म सांगितली, आता ते म्हणतात आता मी तुम्हाला विमल ब्रह्म काय ते सांगतो. तो विमल ब्रह्म म्हणजे काय हे सांगण्याकरता त्यांनी समास चौथा, ज्याची आपण सुरुवात करतोय, दशक 7, समास चौथा. हे विमल ब्रह्म म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. तर आतापर्यंत ते 14 नावं सांगितली, त्याचं निरसन केलं. ती नावं म्हणजे तेवढ्या पुरतीच आहे, ते काही खरं नव्हे, ते खरं ब्रह्म नव्हे. खरं ब्रह्म काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून त्यांनी विमल ब्रह्म. मग विमल ब्रह्म हे सुद्धा त्यांनी नावच दिलं ना, मग ते वेगळं नाव द्यायचं काय कारण होतं. तर मग त्याला, बरं, आणखीन पुढचा प्रश्न आता आम्हाला कळायला लागल्यामुळे पुढचा प्रश्न निर्माण होतो, मग त्याला ब्रह्म तरी का म्हणायचं, ते एकम एव अद्वितीय आहे ना, सगळ्या चराचरामध्ये तेच पसरलेलं आहे ना, दुसरी काहीही वस्तू इथे नाहीये. सगळीकडे, म्हणजे काष्ठी पाषाणी वगैरे जे म्हणतात, समर्थांची ओवी आहे पुढे, तर त्याप्रमाणे ते सगळीकडे पसरलेलं आहे ना, मग त्याला नाव द्यायचं काय कारण होतं. नाव द्यायचं काही कारणच नाही, असं आम्हाला वाटायला लागतं. पण व्यवहारात आपण जसं असंख्य वस्तू आहेत, असंख्य नाम रूप धारण केलेल्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, मनुष्य प्राणी आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत, त्यांना असंख्य वस्तूंना, असंख्य व्यक्तींना वेगळ्या वेगळ्या रीतीने ओळखता यावं म्हणून आपण त्याला नावं दिलेली आहेत. नावं ठेवायची आणि नावं द्यायची दोन्हीची आपल्याला सवय असते. त्यामुळे आपण जी नावं ठेवलेली आहेत ती त्यांना ओळखण्याच्या दृष्टीने, जाणण्याच्या दृष्टीने आपण नावं ठेवलेली आहेत. आतापर्यंत जी ब्रह्म सांगितली ना, त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. पण ते काय आहे हे जाणण्यासाठी त्याला आपण ते वेगळेपणाने विमल ब्रह्म असं नाव देऊया. पण सांगताना काहीतरी तर मला बोलावं लागेल. सांगताना त्याचं तत्व सांगताना, त्याचं रूप वर्णन करताना, त्याचे गुण वर्णन करताना
ते गुणातीत आहे हे सांगताना सुद्धा मला त्याला नाव द्यावं लागेल. नाहीतर मग तुम्हाला प्रश्न पडेल की पहिल्या 14 ब्रह्मांपैकी सांगतायत का शाश्वत ब्रह्माविषयी सांगतायत. तर आता मी शाश्वत ब्रह्माविषयी सांगणार आहे. त्यामुळे मी आता त्याला विमल, ज्याच्यामध्ये क्षणभर सुद्धा मल नाही, कलंक नाही, शुद्ध स्वरूपात जे आहे त्या ब्रह्माचं वर्णन करून सांगणार आहे. म्हणून त्याला मी हे नाव दिलंय. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींना सुद्धा हा प्रश्न पडला होता की आता याला नाव काय द्यायचं. ते एकमेव द्वितीय आहे, मला कळतंय. ऋषीमुनी असं म्हणाले, आम्हाला कळतंय की ह्याला नाव देण्यात काही पॉइंट नाहीये. कारण नाव दिलं की ते मायेमध्ये आलं. नामरूपात्मक जग म्हणजे माया. त्यामुळे ते मायेत येतात. तर ते माया नाहीये, हे ब्रह्मच आहे. हे आम्हाला कळलंय, त्यांनी अनुभवलंय, जाणलंय, त्याची सगळी प्रचिती घेतलेली आहे. पण मग आता ह्या लोकांना सांगायचं झालं तर काय सांगावं. मग ते ऋषी मुनी म्हणायला लागले, ते आहे ना ते. तर ते म्हणजे काय? अहो ते असं नाहीये हो. असं आहे का ते? नाही नाही, तसं नाहीये हो. ते म्हणजे कसं? असं मग असं आहे का, तसं नाही का, असे सगळे प्रश्न पडायला लागले. आणि त्यात तेचा जो जो भाव आहे, खरं म्हणजे ते भाव अभाव रहित आहे. पण तरी सुद्धा त्यातला अभाव सांगण्यापेक्षा त्यातला भाव जो आहे तो सांगावा लोकांना, की पॉझिटिव्ह दृष्टीने त्यांनी तिकडे जावं. या दृष्टिकोनातनं त्यांनी त्यातला भाव सांगायला सुरुवात केला. जसा मातृत्व हा आईचा भाव आहे. आधी त्याला ते म्हणत होते. त्याला संस्कृत मध्ये तथ तथ असं ते म्हणत होते. आणि नंतर जो भाव प्रगट करायचा होता त्यांना, तो सांगण्याच्या दृष्टिकोनातनं आईचं जसं मातृत्व, मातृत्व हा भाव आहे, तो काढून दाखवता येत नाही. तो कार्यावरनं सिद्ध होतो. की आईचा जो मातृत्वाचा भाव आहे हा तिच्या कार्यावरनं सिद्ध होतो. आईच्यातलं मातृत्व काढून आणून द्या बरं मला थोडस, तर तसं देता येत नाही ते. तसं या तत्वामधला जो भाव आहे तो भाव म्हणजे त्व. मग तत्व असा तो शब्द तयार झाला. मातृत्व, दातृत्व हे भाव आहेत सगळे. तर तो जो आहे तो त्याला लागला, ते जे होतं त्याला, ते म्हणजे तत् आणि तो, म्हणून त्याला शेवटी सर्वांनी तत्व म्हणायला सुरुवात केली. आणि तत्व रूपाने ते सगळीकडे पसरलेलं आहे असं सांगायला सुरुवात केली. म्हणजे विमल ब्रह्म हे सांगताना सुद्धा समर्थांनी त्या नावाशी तडजोड केलेली आहे. तेच त्याचं वर्णन आहे असं म्हणता येणार नाही. विमल आहे म्हणजे ते अशुद्ध नाही, म्हणजे सापेक्षता आली. अशा पद्धतीने मागे आपण पाहिलेलं आहे 14 ब्रह्माचं निरसन करताना. मग याचं वर्णन करताना ते नाव दिल्यामुळे ते शबल ब्रह्म होतं. मग मायोपाधिक ब्रह्म होतं. नामरूप हे मायेमध्ये येतं. अशा तऱ्हेने पुन्हा हा संभ्रम होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला कळण्यासाठी, मला कळण्यासाठी समर्थांनी त्याला विमल ब्रह्म हे नाव दिलं. मग हे ब्रह्म आहे तरी कसं, असं म्हणून त्यांनी ते त्याचं वर्णन करायला ह्याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच ओव्या आहेत. त्यातल्या काहीच ओव्या घेऊन आपण थोडक्या थोडक्यामध्ये पुढे जाणार आहोत. ब्रह्म नभाहुन निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे श्रीराम. ते नभासारखे आहे. पुन्हा ते मागच्या वेळेला खम ब्रह्मामध्ये याचं सगळं वर्णन आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, केलेलं आहे. ह्या सगळ्याचं वर्णन खम ब्रह्म, खम म्हणजे आकाश, त्या आकाशासारखं हे ब्रह्म आहे. ब्रह्म नभाहुन निर्मळ. पण नभ जसं निर्मळ आहे त्याला काही चिकटत नाही. ढग त्याच्यामध्ये येतात पण ते त्याला चिकटून बसत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक प्रतिमा निर्माण होतात पण त्या त्याला चिकटून बसत नाहीत. त्याच्यामध्ये अंधार येतो, उजेड येतो, पण ते त्याला चिकटून बसत नाही. म्हणजे ते सगळ्यात असं स्वच्छ विमल अलिप्त राहणारं असं ते ब्रह्म आहे, आकाश. पण त्याला शब्द आणि शब्द आणि अज्ञान, शून्यत्व. कारण जिथे जाऊ तिथे ते आपल्याला दिसतं. हे जरी खरं असलं तरी ते पोकळ आहे. त्यामुळे ते शून्यत्व त्याच्यामध्ये भरलेलं आहे, अज्ञान भरलेलं आहे. म्हणून तर ते पंचभूतामध्ये आहे. नाहीतर त्यालाच ब्रह्म म्हटलं असतं आम्ही. पण ते त्यापेक्षा वेगळं आहे. या पद्धतीने त्यातलं साम्य दाखवलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटले ब्रह्म नभाहुन निर्मळ, हातात तैसेची पोकळ. पोकळ तर आहे पण पोकळत्व म्हणजे अंतरिक्ष, ते शून्यत्व आहे. तिथे शून्य आहे, काही नाहीये. ते अरूप आहे, त्याचं रूप वर्णन करायला जावं तर अरूप आहे. आणि विशाल पण आहे, जिथे जावं तिथे ते आहे.
सश्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीये. आभाळ पडलं म्हणून तो धावत सुटतो, पण प्रत्येक ठिकाणी ते असतंच. म्हणजे अशी जागाच नाहीये की ते आकाश नाहीये, अशी जागाच नाही. म्हणजे ते आहे चराचरामध्ये भरलेलं आहे, सगळीकडे भरलेलं आहे. पण तरी सुद्धा ते म्हणजे परब्रह्म नाही. काही गोष्टींचं साधर्म्य फक्त दाखवलं जातं, त्यावेळेला त्याला उपमा अलंकार असं म्हटलं जातं. आता जसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण घोडा पाहिलेला असतो. घोडा पाहिलेला आहे, वेगाने पळतो हे आपल्याला माहितीये, त्याचे गुण आपल्याला माहितीये. आणि मग कुठेतरी परीकथा वाचलेल्या असतात. आणि त्या परीला मात्र पंख असतंय, ती उडत उडत जाते, जादूची कांडी फिरवते, हेही वाचलेलं असतं. मग आपल्या मनाने मनाकल्पिता कल्पना कल्पकोटी आपण मनाने कल्पना तयार करायला लागतो. तो घोडा आहे, त्याला पंख लावले, तो उडता घोडा तयार होतो, ही आमची कल्पना झाली. म्हणजे आम्ही दोन गोष्टीतल्या सारखेपणा, चपळपणा आणि पंख लावून ती पळते, अशा पद्धतीने एकत्र केल्या की चपळ घोडा किंवा उडणारा घोडा, अशी आम्ही काहीतरी कथा तयार करू शकतो. मग हे जसं आहे, त्या दोन गोष्टीतलं साधर्म्य फक्त घेतलं जातं, त्याला उपमा असं म्हणतात. अशा अनेक उपमा अलंकार तेवढाच भाग तेवढ्या पुरता घ्यायचा असतो, त्या 100% नसतात. अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरते, ते तेणे विण स्थळरिते, अणुमात्र नाही श्रीराम. हे ब्रह्म व्यापक आहे, सगळ्यांना व्यापून उरलेलं आहे. दशांगुळे उरला असं त्याला म्हटलेलं आहे. हे पूर्णपणे म्हणजे ब्रह्मांडा वरुते खालुते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला अगदी सुरुवातीचे समास जर आठवत असतील, आठवतीलच, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की अनंत ब्रह्मांडे लगडली. आपल्याला हे आपलं ब्रह्मांड सुद्धा पूर्ण कळलेलं नाही. पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो, आणि पिंडावरनं ब्रह्मांडाची कल्पना करायला सुरुवात करतो. पण हे ब्रह्मांडच आपल्याला अजून पूर्णत्वाने कळलेलं नाहीये. तर त्याची अनंत ब्रह्मांडे लगडली असं वर्णन केलेलं आहे. या ब्रह्मांडामध्ये हे एवढं एकच ब्रह्मांड नाहीये, अनेक ब्रह्मांडे. मग ही जी अनंत ब्रह्मांड आहेत, त्या सगळ्यामध्ये ते भरलेलं आहे. त्या सगळ्यामध्ये भरून, खालून वरून आतून बाहेरून सगळीकडे ते भरलेलं आहे, इतकं ते व्यापक आहे. उमा आहे असं त्याचं वर्णन केलंय. आणि त्याच्याशिवाय एकही स्थळ रिकाम नाही. तेणे विण स्थळ रिते अणुमात्र नाही. अगदी अणु रेणू परमाणू किती घ्या, त्या प्रत्येक चराचरामध्ये, चर अचर सगळ्या गोष्टींमध्ये ते खचाखच भरलेलं आहे. खचाखच भरलेलं आहे, म्हणजे आता आणखीन काही भरण्यासारखं राहिलं नाही. रीता ठावया राघवे वीण नाही, असं समर्थ ह्याच्या मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला वर्णन करून सांगतात. किंवा ह्या प्रत्येक कणाकणात ते भरलेलं आहे. जळीस्थळी काष्ठी पाषाणी, असं त्यांनी म्हटलं. ऐसी वदे लोकवाणी. सगळेजण सांगतात जळीस्थळी काष्ठी पाषाणी तो भरलेला आहे, सगळीकडे भरलेला आहे. ब्रह्मांड आपण खूप मोठे समजतो, त्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड, या सगळ्याला व्यापून तो उरलेला आहे. म्हणजे बघा, तो सगळी चराचरामध्ये भरलेला आहे. प्रल्हाद आणि नरसिंह यांची कथा आपल्याला माहितीये. तो माझ्यात आणि तुझ्यात भरलेला आहे असं तो सांगतो. प्रल्हादाला जेव्हा हिरण्यकशिपू विचारतात, कुठे आहे रे तुझं ते ब्रह्म का काय, तो नारायण. नारायण म्हटले ते कुठे आहे तो? तो या स्थिती मी असतो, तुमच्यात पण आहे आणि माझ्यात पण आहे. दोन्ही ठिकाणी आहे. चराचरात जिथे तुम्हाला पाहिजे तिथे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, असं त्यांनी म्हटलंय. आणि मग ते सांगताना जसं उदाहरणार्थ आपण म्हटलं की मी धरणातलं थोडं पाणी घेऊन आले. मग त्या धरणाला नदी मिळालेली होती, त्या नदीचं पाणी मी घेऊन आले. नदी समुद्राला मिळाली होती, त्या समुद्राचं थोडं पाणी घेऊन आले. नदीचं पाणी घेऊन आले. नदी ज्या गावाला पाणी पुरवठा करते त्या नळातलं थोडं पाणी मी घेऊन आले. म्हणजे भांड्यातलं पाणी, घागरीतलं पाणी, नळातलं पाणी, नदीतलं पाणी, धरणातलं पाणी, असे पाणी वेगवेगळी आहेत का हो? ही वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त केलेली पाणी आहेत. म्हणून ते मी म्हणते की मी माझ्या माठातलं पाणी आणलं, किंवा मी नदीवर गेले, ते गंगा नदी पवित्र म्हणतात म्हणून मी नदीतलं पाणी आणलं. मग लगेच ते तीर्थ म्हणून आपण सगळ्यांना देतो. घरातलं पाणी आपण तीर्थ म्हणून देत नाही, पण बाकीचं पाणी, पण तेच जेव्हा पूजेला वापरलं जातं लगेच त्या भांड्यातलं आम्ही तीर्थ म्हणून देतो, त्याला वेगळं नामकरण करतो, ते चांगलं म्हणून आपण देतो.
पूजा केलेली असतं म्हणून दिलेलं जातं. म्हणजे हे पाणी एकच ना खरं म्हणजे. पाणी सगळं एक आहे. तसं हे चराचरात भरलेलं जे काही परब्रह्म आहे ते माझ्यातलं, तुझ्यातलं, चराचरातलं, ब्रह्मांडातलं सगळं एकच आहे. म्हणून ते खालूनही व्यापलंय, वरूनही व्यापलेलं आहे. माशाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. मासा ज्या वेळेला एखाद्या कुठल्याही पाण्यामध्ये असतो त्यावेळेला त्याच्या आतही पाणी असतो, तो आतून बाहेर पाणी फेकत असतो. तसंच तो बाहेरून आत पाणी घेतही असतो. तो पाण्यातच असतो, पाण्यातच राहतो आणि पाण्यातच सगळं आयुष्य जगत असतो. म्हणजे त्याच्याही आतून बाहेरून सगळीकडनं पाणी असतं. तशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय ह्या चराचरामध्ये ते सगळीकडे भरलेलं आहे. त्याची मर्यादा आपल्याला करताच येत नाही. परिचय अखंड भेटले सर्वांगाशी लिकटले अति निकट परी चोरले सकळांसी. आता सर्वांच्या जवळ आहे, माझ्यात आहे, तुमच्यात आहे, असं आपण आत्ताच म्हटलं. पण ते दिसतं का? तर दिसत नाही ना. दिसत नाही, जाणवत नाही, पण त्याची मर्यादा वर्णनही करता येत नाही. कारण अंश मात्रे सृष्टी भीतरी बाहेर मर्यादा कोण करी. अनंत ब्रह्मांडामध्ये जे लगडलेलं आहे तेही आम्हाला जाणता येत नाही. आणि आम्ही गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे एकांशेन स्थितो जगत. हे सगळं जग जे आहे ते त्याच्या एका अंशावरती आहे. ते पूर्ण गोल जर आपण केला तर तो 360 अंशाचा असतो. आणि हे एकांशेन स्थितो जगत, हे जगत जे आपल्याला दिसतंय जीव जगत ब्रह्म, ते जीव जगत मधलं जे जगत आपल्याला दिसतंय ते एका अंशावर स्थित आहे. मग 359 अंशाचं काय? बरं त्या एका अंशावरती जे स्थित आहे त्यातली ब्रह्मांड आपल्याला समजत नाही, तर 359 अंशावरचं काय? ते तर अगदीच बाहेरचं आहे. म्हणजे हे आम्ही वेगवेगळ्या प्रकारात बंदिस्त केल्यावर आम्हाला सांगता येतं, त्याला शब्द मर्यादेमध्ये बांधता येतं. पण ते शब्द मर्यादेच्या पलीकडे आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलंय. आपण म्हणतो माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे म्हणजे मी जीव आहे. मग माझ्यामध्ये असणारं कोण आहे? जीवात्मा आहे. मग जसं माझ्यामध्ये आहे तो जीवात्मा आहे, तसा या बाहेर असणारा शिवात्मा आहे. बाहेर, बाहेर म्हणजे आपल्या अवतीभोवती असणार आहे त्याला आम्ही शिवात्मा म्हणतो. जो देवळामधनं आहे, चराचरामध्ये, प्राण्यामध्ये आहे, पक्षामध्ये आहे, त्याला आम्ही शिवात्मा असं म्हणतो. बरं त्याच्याही बाहेर जो आहे अणुरेणूमध्ये जो आम्हाला दिसत तो परमात्मा म्हणतो. आणि ह्या सगळ्या ब्रह्मांडांना 360 अंश पूर्ण व्यापलेला जो आहे त्याला अंतरात्मा असं म्हटलं जातं. अंतरात्मा ही संकल्पना समर्थांनी शेवटपर्यंत नेलेली आहे. कारण तो आपल्या आतही आहे, तो आपल्याला बाहेरही आहे. त्याला आधी आपण पाहायचंय आणि मग बाहेरचं पाहायला जायचंय. कारण बाहेरचं विश्व ही पिंडावरून ब्रह्मांडाची कल्पना आहे. अशा तऱ्हेने पुढे ते अंतरात्म्याचं वर्णन आहे. पण अंतरात्मा ही शब्द कल्पना फक्त त्यांनी आपल्या पुढे आत्ता ठेवली. त्याचं विवरण आत्ता केलेलं नाही. आपली मनोधारणा तयार झाली, आपली पहिली बैठक तयार झाली की मग अंतरात्म्याकडे ते वळलेले आहेत. म्हणजे शिवात्मा, परमात्मा, अंतरात्मा सगळे एकच आहेत खरं पाहिलं तर. पण आपल्याला ती जाणीव नसते. म्हणून या ब्रह्माची सुद्धा अतिनिकट परी चोरले. आपल्या आतच आहे तरी आपल्याला पाहता येत नाही, तर बाहेरचं पाहता येणं फारच अवघड आहे. आधी आपल्या आतल्या म्हणून स्वपरीक्षा महत्वाची आहे. आणि त्याची सुरुवात कुठनं होते? आपण नेहमी दुसऱ्याला दोष द्यायला सुरुवात करतो, ते आधी थांबवायचं. दुसऱ्याला दोष देतो त्यावेळेला एक बोट त्याच्याकडे असतं पण 3 बोट आपल्याकडे असतात. म्हणजे हे दोष माझ्यात आहेत म्हणून हे दोष आहेत हे मला कळलंय आणि म्हणून मी ते दुसऱ्याचं दाखवतो. हे माझ्यातले दोष काढले की आम्हाला दुसऱ्याचे दोष दिसणारच नाही. म्हणून संतांना नेहमी दुसऱ्याच्यातलं चांगलं दिसतं. हे दुसऱ्याच्यातलं चांगलं पाहण्याची वृत्ती जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा ते चांगले गुण घेण्याची आपल्याला सवय होते. आणि मग आपलं अंतरंग शुद्ध व्हायला लागतं. म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की हे दिसत नसलं तरी ते आहे. ते आपल्या आतही आहे, ते आपल्या बाहेरही आहे. ते जवळ, ते दुरी ना जवळी, हे पुन्हा त्यांनी इथे सांगितलंय. आणि त्यांनी म्हटलंय खम ब्रह्मा ऐशी श्रुती गगन सदृश हे हे स्मृती, स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे खम ब्रह्म वगैरे. पण ब्रह्माचं दृष्टांती आकाश घडे. पण आकाश म्हणजे ब्रह्म नाही हे ते आपल्याला पटवून देतात. त्याचप्रमाणे ते आपल्या आतही आहे, बाहेरही आहे, चराचरात भरलेलं आहे, अंशमात्रात भरलेलं आहे. तसं प्रचंड मोठ्या मोठ्या गोष्टी, मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळीकडे भरलेलं आहे.
मुंगी आणि हत्ती ही उदाहरणं का दिलेली असते? आपल्याला मुंगी पण दिसते आणि हत्ती पण दिसतो. आपल्याला जे परिचयात आहे, माहिती आहे, ती उदाहरणं दिली की आपल्याला ते पटकन पटतं. म्हणून ते असं सांगितलेलं आहे. म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जर जसं आत्ता बघितलं की जीवात्मा आहे, परमात्मा आहे, विश्वात्मा आहे, अंतरात्मा आहे, शिवात्मा आहे, तसंच त्यांनी घटाकाश मठाकाश हेही उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. घटाकाश म्हणजे काय? एखादा हंडा ठेवलेला आहे, रिकामा आहे, पोकळ आहे, त्याच्यात पण पोकळ आहे ते, तिथे तिथे अंतराळ आहे. अंतराळ म्हणजे आकाश आहे. मग आकाश तत्व त्या मोकळ्या घटामध्ये सुद्धा आहे, त्याला घटाकाश म्हणतो. बरं, जो घट किंवा माठ जो आपण मोकळा घरामध्ये ठेवलेला आहे, मठामध्ये ठेवलेला आहे. घर म्हणजे एक एखाद्या ठिकाणी ठेवलेला आहे, बंदिष्ट ठिकाणामध्ये. मग तो मठ असेल किंवा घर असेल, तिथे जो ठेवलेला आहे, त्याच्या भोवती अवती आणि आत पण जे आकाश भरलेलंच आहे ना, आत भरलंय त्याला आम्ही घटाकाश म्हटलं. पण त्याच्या बाहेर जे भरलेलं आहे त्याला मठाकाश म्हटलं. बरं, मठाकाश जे आहे ते घर तरी कुठे आहे, या मठ तरी कुठे आहे? तर तो सगळ्या ह्या चराचर विश्वामधल्या एका परिसरामध्ये आहे. मग तो मठाकाश झाल्यानंतर ते ज्याच्यामध्ये आहे त्याला महदाकाश म्हटलेलं आहे. तर जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे आकाश आहे, हा सिद्धांत आहे. त्यामुळे ते पोकळी जिथे आहे तिथे आकाश आहे, म्हणून त्याला महदाकाश म्हटले. आणि मग हे सगळी ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे लगडली आणि त्याच्या बाहेरचं जे उरलेलं आहे त्याला महदाकाश म्हटलेलं आहे. म्हणजे या चिदाकाश, त्याला चिदाकाश म्हटलेलं आहे. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश ह्या संकल्पना त्यांनी इथे फक्त आपल्याला मांडून दिलेल्या आहेत. एकेका गोष्टीची शब्दांची ओळख आपल्याला इथे करून दिलेली आहे. जीवात्मा, जीवसापेक्ष वगैरे, त्याच्या बाहेरच्या सृष्टीला शिवात्मा, मग तो सृष्टी व्यापून असणारा, मग अनंत ब्रह्मांडाला व्यापून असणारा परमात्मा, हे त्याच्या खालून वरून सगळीकडून हे ब्रह्म व्यापलेलं आहे. आपण आकाराचा, स्थूल आकाराचा विचार करतो. आत्मबुद्धीच्या अभ्यासाने आपल्याला सूक्ष्मता येते आणि आपलं स्थूलापासून सूक्ष्माकडचा प्रवास सुरू होतो. सूक्ष्म गोष्टींचा जेव्हा विचार करायला लागतो त्यावेळेला मन पण सूक्ष्म व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण बाहेरच्या काही काही किरकोळ गोष्टीवरनं उणी दुणी काढली जातात, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं हे काय चाललंय, हे सगळं सोडून दिलं पाहिजे. हे कुठेतरी सूक्ष्माचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा म्हणतो ह्याच्यात काही तथ्य नाहीये. इथे कुठेतरी आपला अहम नडलेला असतो. हा अहम आपण प्रत्येक ठिकाणी सिद्ध करायला जातो आणि या गोष्टींमध्ये आपण जेव्हा अडकतो तेव्हा ते सोडण्यासाठी देहबुद्धी सोडावी लागते. तो देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवास आहे. आणि ह्याच्यामध्ये मन जेवढं सूक्ष्म होईल तेवढं ते स्थिर होतं. आणि स्थिर झालं की आपापच ते मन मोठ्यात मोठं. कारण सूक्ष्म, जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक, हा सिद्धांत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मग ह्याचं वर्णन करताना ब्रह्म शाश्वत आहे वगैरे या सगळ्या गोष्टी सांगत असताना प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी आपली ओळख करून दिलेली आहे. मग ही ओळख करून देताना पंचमहाभूतांचा जर आपण विचार केला तर ज्याच्यातून जे निर्माण झालं त्याच्यामध्ये आणखीन गुण येतात. म्हणजे जसं आकाशातून वायू निर्माण झाला त्याला स्वतःचा शब्द हा गुण निर्माण झाला, वायूतून अग्नी निर्माण झाला त्याला ते तेज तत्व आलं. हळूहळू एकेका गोष्टीला जडत्व यायला सुरुवात होते. हे जडत्व म्हणजे देहबुद्धी आहे. आणि तो उलटा प्रवास सुरू झाला की पृथ्वीहून जळ कोमल, जळाहून अग्नी कोमल सूक्ष्म, म्हणजे त्याच्या अग्नीहून वायू आणि वायूहून आकाश सूक्ष्म आहे. असा जेव्हा हा प्रवास सुरुवात होते पंचमहाभूतांचा, तेव्हा आपण सूक्ष्माकडे जायची आपली तयारी होते. आणि 30व्या ओळीमध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि मग आपल्याला त्या सूक्ष्मापर्यंत गेल्यानंतर, आकाश तत्वापर्यंत गेल्यानंतर, ते तत्व आपल्यामध्ये पूर्णपणे सामावून घेतल्यानंतर मग आपल्याला चराचरामध्ये परब्रह्म दिसू लागतं. इथपर्यंतचा प्रवास आधी आपल्याला करायचा असतो, पृथ्वी तत्वापासून आकाश तत्वापर्यंत. आणि तो प्रवास म्हणजे मग ज्याला आपण अगदी आपल्या साध्या शब्दात म्हटलं तर एक गाणं आहे, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. मागे पण आहे, पुढे पण आहे, वर पण आहे, खाली पण आहे. कुठे आहे बघ ना.
वरती बघितलं तरी परब्रह्म आहे, खाली बघितलं तरी आहे, बाजूला बघितलं तरी आहे, शेजारी बघितलं तरी आहे, मागे पुढे कुठे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, सगळीकडे तोच भरलेला आहे. हे आपल्याला त्यांनी कुठेतरी प्रत्येक, पण हा सगळीकडे तोच भरलाय हे केव्हा दिसेल? या पंचतत्वांना पार करून जाऊ तेव्हा. आणि हा देह पंचमहाभूतांचाच बनलेला आहे. त्यातलं एक एक तत्व जेव्हा आपण आपल्यातलं विलय करायला सुरुवात करतो, विलय म्हणजे निरसन करायला सुरुवात करतो, कारण देह राहणारच आहे. देह त्याग करून चालणार नाही. पण देही असून विदेही होणं, हे जे आहे ती प्रक्रिया इथे सुरू होते. त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत, त्या सूक्ष्मात सूक्ष्म अशापर्यंत आपल्याला जायचंय. आणि मग ते सूक्ष्म कसं आहे याच वर्णन त्यांनी जे केलंय, निर्मळ आत्मा वगैरे जे सांगितलेलं आपल्याला आहे, ते सगळं वर्णन करताना पंचभूतांना पार करून पलीकडे गेल्यानंतर त्यांनी 42 ते 52 या ओव्यांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. नभी धूम्राचे डोंगर उचलती थोर थोर, तैसे दावी वोडंबर, माया देवी श्रीराम, जे जे रूप आणि नाम, तो तो नाथिलाची भ्रम, नाम रूपातीत वर्म, अनुभवी जाणे श्रीराम. आता ही माया कशी अशाश्वत आहे आणि ब्रह्म कसं शाश्वत आहे, कारण आता हे सगळे पंचमहाभूत ओलांडून पलीकडे गेल्यानंतर सोलिव सुखामध्ये पण हे सांगितलेलं आहे. सोलिव सुख हा एक गुरु शिष्यांचा संवादच आहे. किंवा काही जण असं म्हणतात दासबोध झाल्यानंतर ते सांगितलेलं आहे. त्याचंही वर्णन, त्याच्यामध्ये या सगळ्याचं वर्णन आणखीन थोडं बंदिस्त स्वरूपात पण योग्य रीतीने केलेलं आहे. म्हणजे शून्य ते महाशून्य हा तो पुढचा प्रवास झाला. आधी पंचमहाभूतांचा प्रवास पूर्ण करायचा आहे. तो पूर्ण झाल्यानंतर काहीच उरत नाही. मग तो शून्य ते महाशून्य प्रवास, आणि मग त्याच्यानंतर परब्रह्माचं अनुभूती, ही अनुभूतीच घ्यायची असते. हा सगळा जो प्रवास आहे ना, पण आधी काय आहे, हे तिथपर्यंत गेल्यानंतर माया आहेच ना, त्या मायेलाही दूर सारायचं, तिला पहिल्यापासूनच दूर सारायला सुरुवात करावी लागते. पंच विषयापासून नाही, जन्मापासनं आपल्याला जेव्हा नाम दिलं जातं तेव्हापासनं, आणि नंतर नावं ठेवली जातात तेव्हा पर्यंत, त्याच्याही पुढे जाऊन अलिप्तपणे राहून ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात होते, जे जे रूप आणि नाम, तो तो ना भ्रम, ते सगळं भ्रमरूपाने आहे, ते माया रूपाने आहे. हे वर्म जे आहे, नामरूपातलं जे वर्म आहे, ते आम्हाला कळायला लागतं की हे सगळं जे वर्म आम्ही सोडून दिलं, की नामरूपातीत जे आहे ते म्हणजे परब्रह्म आहे. मग हे पंचमहाभूतांचा देह त्यालाच अर्पण करून ज्या वेळेला विदेह स्थिती प्राप्त होते, त्यावेळेला आपल्याला तिथपर्यंत सूक्ष्माचा अभ्यास करता येतो. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी मधला आत्मबुद्धीचा प्रवास संपत नाही, तो चालूच राहतो पुढे, अगदी परब्रह्माचं दर्शन होईपर्यंत, अनुभूती येईपर्यंत. डोळ्याला दिसणारा आकार म्हणजे रूप, आणि त्याला जाणण्यासाठी दिलेलं ते नाम, हे नाम रूप जे जे येतं ते मायेच्या कक्षामध्ये येतं. आणि मायेच्या कक्षामध्ये जे जे येतं ते नाशिवंत आहे. आणि हे परब्रह्म नाशिवंत नाही, ते सदा असतची असे, असं असणार परब्रह्म आहे, शाश्वत आहे. परब्रह्म नाशिवंत नाही, ते सच्चिद आनंद स्वरूप आहे. म्हणजे आकाशात दिसणारे ढग, त्याची वेगवेगळी आकृती हे दिसत असली तरी ती आकाशाला चिकटून बसत नाही, त्याला त्याचा लेप लागत नाही, आकाश अलिप्त असतं. तसंच हे परब्रह्म सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टींच्या आत जाऊन जरी बसलं तरी सुद्धा, आतून बाहेरून त्याला व्यापून असलं तरी सुद्धा, ते त्याच्यापासून अलिप्त असतं. ते जीवामध्ये आहे, ते जीवात्मा म्हणून जरी असलं तरी जीवात्मा म्हणजे परब्रह्म नव्हे, अंतरात्मा म्हणजे परब्रह्म नव्हे. हे त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. परब्रह्म हे त्याच्याहून वेगळं आहे. विश्वात अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याचा लेप या शुद्ध ब्रह्माला लागत नाही, ते फक्त साक्षी रूपाने पाहत असतं. हे आपल्याला माहिती करता सांगितलेलं आहे, कारण आम्हाला साक्षी रूपाने प्रत्येक ठिकाणी राहता येऊ शकतं, म्हणून साक्ष ब्रह्म पण आपल्याला सांगितलं. पण मग साक्ष ब्रह्म म्हणजे ते परब्रह्म आहे का? तर नाही.
कारण साक्षीपणाने राहणं ही सुद्धा एक वृत्तीच आहे. आणि परब्रह्म निर्वृत्त, निवृत्ती नाही त्याच्यामध्ये, निवृत्त आहे, निर्वृत्ती आहे, असं आपल्याला ते म्हणता येतं. म्हणजे ते सूक्ष्मात सूक्ष्म जरी असलं तरी त्याच्यामध्ये साक्षी रूपाने पाहताना सुद्धा त्रिपुटी येते. त्यामुळे त्रिपुटी असून तिथे चालत नाही. मग हे सगळंच परब्रह्म आम्हाला दिसायला लागतं. आणि हे त्याच्या संबंधी आपण बघतो, हेही ब्रह्म तेही ब्रह्म तेही ब्रह्म. कुत्र्यामध्येही एकनाथांना ब्रह्म दिसला, आम्हाला दिसत नाही. ते तुपाची वाटी घेऊन तिथे धावले मागे. किंवा अशा अनेक उदाहरणं संतांची आपल्याला दिलेली आहेत. ते त्या ज्ञानाच्या पातळीवरनं सगळीकडे बघत असतात. आम्ही ज्ञानाच्या पातळीवरनं बघत नाही. आम्ही देहबुद्धीच्या पातळीवरनं बघतो, ते आत्मबुद्धीच्या पातळीवरनं बघत असतात. गीतेमध्ये असा श्लोक आहे, ब्रह्मार्पण ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम. अशा पद्धतीने म्हणजे ब्रह्म काय, ते होमामध्ये जे काही म्हणजे पात्र असतात, ज्याने तूप वगैरे त्याच्यात टाकलं, द्रव्य अर्पण केली जातात, ते जे आहे ते अर्पण म्हणजे करण्याचं साधन आहे, ते सुद्धा ब्रह्म आहे. तो अग्नी पण ब्रह्म आहे. ते करणारा जो यजमान आहे तो सुद्धा ब्रह्म आहे, कारण तोही आतून बाहेरून ब्रह्माने भरलेला आहे. जे हवन केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा ब्रह्मच आहेत. सगळंच ब्रह्म आहे. असं त्याच्यामध्ये त्यांनी, अर्थात त्या श्लोकाचा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ आपण लावतो. पण आत्ताच्या दृष्टीने जर बघितलं तर ब्रह्म एव, तेच ब्रह्म आहे, दुसरं काहीही नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे जे आहे ते सगळं ब्रह्म आहे. आणि जे प्राप्त करायचंय तेही ब्रह्मच आहे, असं सगळं त्यांनी इथे सांगितलंय. मग हे जे ब्रह्म आहे ते जाणण्याकरता देहबुद्धी ते आत्मबुद्धी मनाची धारणा आपल्याला प्रत्येक टप्प्यावर बदलावी लागते. इथे कुठल्याही गोष्टीमध्ये अहम ठेवून चालत नाही. ब्रह्म आहे ही भावना जेव्हा निर्माण होते तोपर्यंत तुर्यावस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो. तुर्यावस्थेमध्ये सर्वम खलु इदम ब्रह्म, सगळं ब्रह्म आहे याची जाणीव व्हायला लागते. पण ही जाणीव जरी झाली तरी सुद्धा जाणीव नेणीवर रहित तो आहे. त्या जाणीवेच्या पलीकडे तो आहे. तो साक्षीही नाही, तो साक्षत्वाच्याही पलीकडे आहे. वृत्ती तरंग पूर्ण शांत झालेले आहेत, ते मावळलेले नसतात, शांत झालेले असतात. मावळलेले नसतात असं का सांगते, ते अनुभव घेताना पूर्णपणे मावळून जातात. आणि म्हणून ते त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून त्या वृत्ती प्रवृत्तीच्या पलीकडे असणारा, जाणीव नेणीवेच्या पलीकडे असणारं, अशा त्या परब्रह्मामध्ये एकरूप होण्याकरता, पात्र होण्याकरता आपल्याला ब्रह्मासारखेच गुण आपल्यात टाकावे लागतात, आचरण करावं लागतं. आपलं मन सुद्धा निर्मल पवित्र असावं लागतं. संतांना कोणीही काहीही बोला, ते वाईट वाटूनच घेत नाहीत, कारण ते चित्त शुद्ध झालेलं असतं त्यांचं. त्यांना वाटतं हो हो बरोबर आहे बरं, त्यांना तेही पटतं. म्हणजे अशा पद्धतीने ते वागत असतात. त्यांचं सर्व आतून बाहेरून ते ब्रह्मरूप झालेले असतात. त्यामुळे हे सगळंच ब्रह्म आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि ही खरी ज्ञानाची अवस्था आहे. ज्ञानाची अवस्था आहे. पण ते ज्ञान सुद्धा मुरावं लागतं. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, तो एक जाणावी तुर्या, सर्व साक्षिणी श्रीराम. जाणे ब्रह्म जाणे माया ही ज्ञानाची अवस्था निश्चित आहे. महाकारण देहाची तुर्या अवस्था त्यांनी सांगितलेलीच आहे. ती तिथपर्यंत आहे, आपण ते बघितलेलं आहे पूर्वी. म्हणून पण तरी सुद्धा त्याच्याही पुढे आपल्याला ज्या वेळेला जायचंय त्यावेळेला त्यांनी म्हटलेले, ज्ञान दृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहो नेणे, अंतर्वृत्तीची खुणे, अंतर्वृत्ती साक्ष श्रीराम. ज्ञानदृष्टी ही सूक्ष्म आहे, चर्मदृष्टी ही स्थूल आहे. आता चार देहांचं निरसन झाल्यानंतर जी आपल्याला साक्षी अवस्था प्राप्त होते ती सुद्धा अवस्थाच आहे, ती ज्ञानाची अवस्था आहे. त्यामुळे ती साक्षी रूपाने पाहण्याची आहे. त्यामुळे परब्रह्म जे आहे ते त्याला अनुभवायचं आहे. ही दृष्टी जी आहे ती सूक्ष्म दृष्टी करायची आहे. जेवढं सूक्ष्म तेवढं व्यापक हा नियम असल्यामुळे ही ज्ञानदृष्टी जेव्हा प्राप्त केली जाते त्यावेळेला आपोआपच जागृती स्वप्न सुषुप्ती या अज्ञान वृत्तींचा नाश होतो. आणि ह्या नंतर जी तुरीय अवस्था आहे ती ज्ञानाची अवस्था प्राप्त होते. त्यावेळेला एकीकडे ब्रह्म आणि एकीकडे
विश्व, अशा दोन्हीचंही आपल्याला ज्ञान होतं. पण त्या बॉर्डर लाईन वरती असतो. ही तुर्यावस्था म्हणजे काय याचं विवरण नंतर पुढे केलेलं आहे. डीप खोलात जाऊन केलेलं आहे. आपण त्या लाईन वरती उभं आहोत आता मी एवढंच सांगते. मग ही विदेह अवस्था झाल्यानंतर म्हणजे जेव्हा तो समाधी अवस्थेत असेल तेव्हा त्याला ब्रह्माचं दर्शन होतं, ब्रह्माचा अनुभव येत राहतो. पण जेव्हा तो देहबुद्धीवर येतो, पण हे पुन्हा देही असून विदेही म्हटलं म्हणजे त्याला देह आहे, तेव्हा तो पुन्हा समाधीतून बाहेर येतो. त्यावेळेला तो पुन्हा सर्व जग ब्रह्म विश्व हे सगळं पाहू शकतो. आणि जे काही पाहिलं, जे काही ऐकलं, जे काही अनुभव घेतला, ते त्या लोकांना तो सांगू शकतो. हे त्या लोकांना सांगतो तेव्हा तो त्याला शब्दामध्ये बंदिस्त करून सांगावं लागतं. आणि तेव्हा तो अनुभव घेत नसतो, त्यामुळे तो यथार्थ नसतो. हे आपल्याला वारंवार येणार आहे. मग इथे त्याच्या मनाचं उन्मन होणं हे महत्वाचं आहे. मनाचं जेव्हा उन्मन होतं तेव्हा ज्ञान अज्ञान सगळं नष्ट झालेलं असतं. जे विज्ञान प्राप्त झालेलं आहे तेही पूर्णपणे गेलेलं असतं. आणि ते गेल्यानंतर सर्व ज्ञानही नाही विज्ञानही नाही, सर्व एकरूप होऊन गेलं. सर्व नाहीस झालं. नाहीस झालं म्हणजे निरसन झालं. आणि आता फक्त एकम एव अद्वितीय हेच शिल्लक राहतं. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे, परब्रह्मी श्रीराम. मग देव शोधाया गेलो, देव होऊन ठेलो, मीच देव होऊन गेलो. इथे मीला अहंकार नाही. मीच होऊन गेलो म्हणजे मी एकरूपच होऊन गेलो. असं तुकाराम महाराज जे म्हणतात, देव पहाया गेलो देव होऊन ठेलो. इथे द्वैत नष्ट झालेलं असतं, द्वैत निरसन झालेलं असतं. हे द्वैत म्हणजे काय आहे? बद्ध मोक्ष मुक्त वगैरे हे सगळे द्वैत आहेत. सुख दुःख ही सगळी द्वैत आहेत. त्या द्वैताच्या कल्पनेचं निरसन झालेलं असतं. ते आपल्याला पुढच्या समासामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे सगळं सांगताना थोडा मनाच्या श्लोकाचा जर आपण आढावा घेतला, आपण मनाचे श्लोक म्हणतो, मग त्याच्यामध्ये कळे आकळे रूप ते ज्ञान होता असा एक श्लोक आहे. तर त्या श्लोकामध्ये अहम ब्रह्मास्मी, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, मीच ब्रह्म आहे हे कळायला लागतं. आणि मग काय होतं? तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. ती सर्व साक्षी जी अवस्था आहे तीही जेव्हा आटून जाते, त्याचंही निरसन होतं. तेव्हा ते विज्ञान होतं, ज्ञानाचं विज्ञान होतं. अहम ब्रह्मास्मीचं जे ज्ञान झालंय त्याचं विज्ञान होतं. आणि मग मनाहून मनी शब्द कुंठित आहे, शब्दच उच्चारता येत नाही, मौन्य गर्भ अवस्था प्राप्त होते. यतो वाचो निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं ज्याला म्हटलं जातं, ती मौन्य गर्भ अवस्था निर्माण होते. आणि मग लक्षात यायला लागतं, तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे. मग सदा सर्वत्र सगळीकडे परब्रह्म स्वरूपच दिसायला लागतं. एक तू एक तू एक तू विठ्ठला. आणि ही सगळ्यात शेवटची अवस्था आहे. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी वृत्ती ते निवृत्ती जाणं, जेथे विरे जाणपण विज्ञान ते. ही जाणीव सुद्धा नष्ट होऊन जाते की मला ज्ञान झालेलं आहे. साक्षरवृत्ती तर निर्वाण त्याचं तेही निघून जाते, निरसन होतं. मला ज्ञान झालंय ही भावनाही नष्ट होऊन जाते, नाही तर त्याचाही अहंकार निर्माण होतो. पण तो अहंकार सुद्धा निर्माण होत नाही. की उन्मनी अवस्था जी आहे ती अत्यंत महत्वाची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर उन्मनी ही वेगळी पाचवी अवस्था नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. उन्मनी ही तुर्या अवस्थेची परिपूर्ण अवस्था आहे. तुर्येमधनं उन्मनी अवस्थेमध्ये जायचंय. हा सगळा जो प्रवास आहे तो देहबुद्धी ते आत्मबुद्धी आहे, हे समर्थांना सांगण्यात आहे. आणि मग नंतर ज्ञान दशक एकदा झाला आठवा, की 9व्या दशकापासून त्यांनी या सगळ्याचं वर्णन देहबुद्धी ते आत्मबुद्धीच्या दृष्टिकोनातनं पुढे आपल्याला केलेलं आहे. त्यामुळे इथे जर आपण बघितलं तर आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. परब्रह्माचं वर्णन बिर्णन हे शाब्दिक ज्ञान सगळं झालं, शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती सगळं झाल्यावर जी आत्मप्रचिती येते ना, ते जे आहे ते महत्वाचं आहे. आत्मप्रचिती म्हणजे आत्मानुभव घ्यायचा आहे. आपल्याला आपलाच अनुभव घ्यायचा आहे. आपल्याला अनुभव घ्यायची सवय अगदी मुळातच दिलेली आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत होतो. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, उगीच नाही केस पांढरे झाले,
पण त्याला काळं फासतो ते वेगळं. पण उगीच नाही केस पांढरे झाले म्हणजे काय, मी एवढे पावसाळे उन्हाळे पाहिलेत, या सगळ्याचा मला अनुभव आहे, असं आपण पुढच्या पिढीला सांगत असतो. अर्थात आपले अनुभव वेगळे असतात, त्यांचे अनुभव वेगळे असतात. कारण कालमान बदलत जात असतं. त्यामुळे त्यांचे अनुभव आपल्याला पटत नाहीत आणि आपण हे वाक्य टाकतो. पण ते वाक्य प्रत्येक वेळी आपल्याला उपयोगी पडतं असं नाही. आम्ही म्हणायचो पूर्वी, नाही नाही, लिहून घेतलं म्हणजे बरं असतं. लिहून घेतलं की चांगलंच असतं, प्रश्नच नाही. मग ग्रंथ शोधले म्हणजे बरं असतं. वेगवेगळे ग्रंथ पाहायला पाहिजेत. म्हणजे ते ग्रंथ आपल्याकडे पाहिजेत. ते पाहायला पाहिजेत. ते पाहिल्यानंतर त्यातल्या नोट्स काढायला पाहिजेत. ते हाताने लिहायला पाहिजे. पण ते म्हणतात कशाला पाहिजे, गुगलवर पहा ना, पटकन सगळं मिळतं. आम्ही म्हणतो नाही नाही, त्याला काही अर्थ नाही. त्याला काही अर्थ नाही. हे ह्याच्या मागे कारण वेगळं आहे. आपण ज्या वेळेला अनेक ग्रंथ पाहतो त्यावेळेला बाकीचं पण चाललं जातं. त्यामुळे तेही आपण वाचतो. त्यातनं घेण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, पण त्यामध्ये आपलं मनन चिंतन होतं. हे पण गुगलवर पाहिल्यानंतर ते तेवढ्यापुरतं लक्षात राहतं, नंतर विसरून जातो. मग गुगलवर सतत पाहता येतं, तो भाग नाही. आपल्याला वेळ कमी असेल तर त्याचाही उपयोग करायला हरकत नाही. मग मी एवढे पावसाळे पाहिले, ते वाचनच करायला पाहिजे, ते ग्रंथच पाहायला पाहिजेत. पाहायला नक्की पाहिजे. त्या त्या ग्रंथाचा सुगंध नवीन ग्रंथ आणल्यानंतर जो मिळतो तोही उपभोगायला पाहिजे. असे अनुभव आपण घेत असतो. ते योग्यच असतात, नाही असं नाही. आपल्या काळाप्रमाणे असतात, आपल्या विचारांप्रमाणे असतात. म्हणून दुसऱ्याचे विचार योग्य नाहीतच असं म्हणून चालत नाही. त्याचे ते विचार असतात, त्याप्रमाणे तो अनुभव घेतो. म्हणजे अनुभव प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने घेत असेल. मुंबईला जायचंय म्हणून मी विमानाने गेली, कोणी गाडीने गेलं, कोणी बैलगाडीने गेलं. प्रत्येकाच्या जाण्यामध्ये फरक पडेल. पण गेल्यानंतर मुंबई ठिकाण तेच असणार आहे ना. तद्धाम परमम मम. माझंही आता तेच अंतिम गंतव्यस्थान आहे. हे एकदा मी जर लास्ट डेस्टिनेशन ज्याला म्हटलं जातं, ते तेच जर ठरलेलं आहे, तर कोणत्याही मार्गाने जा, काही बिघडत नाही. मग देहबुद्धीचे अनुभव आपण नेहमी घेतच असतो, वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते. पण देहबुद्धीच्या अनुभवाचं निरसन करून, कारण देहबुद्धीचे अनुभव कशावरती आधारित असतात, तर्कावरती असतात. वेगवेगळ्या जे अनुभव येतात त्याचे तर्क आहे, बुद्धी आहे, आमक आहे. ढग आलेत म्हणजे पाऊस पडेल असं आम्ही तर्क करतो. मग हा, ढग आलेत म्हणजे पाऊस पडतो हे मान्य आहे ना. पण ढग निघूनही जातात ना, मग कुठे पाऊस पडला, आले होते ना. नाही पडत, काही वेळेला वारा सुटला ना म्हणून नाही आले, हाही अनुभवच असतो. असे वेगवेगळे अनुभव आम्ही वेगवेगळे आमच्या गाठीशी ठेवलेले असतात. त्याप्रमाणे आम्ही वागत असतो. हे देहबुद्धीचं झालं. पण ज्या वेळेला आत्मबुद्धीचा अनुभव घ्यायचा असतो, तेव्हा त्या बुद्धीशी आपल्याला एकरूप व्हावं लागतं. आणि ते एकरूप होण्यासाठी चित्तशुद्धी हे महत्वाचं साधन सांगितलेलं आहे. आपलं चित्त शुद्ध असेल तर त्या तिथपर्यंत आपल्याला जाता येतं. देही असून विदेही होता येतं. आणि विदेही झाल्यानंतर पंचतत्वाचं जे शरीर आहे, त्या पंचतत्वांच्या पलीकडे जाऊन त्या परब्रह्माचं दर्शन, आपल्याला दर्शन अनुभूती आपल्याला घेता येते. पण त्यासाठी ज्ञान दृष्टी लागते. म्हणजे ज्ञानदृष्टी प्राप्त करण्याकरता आपल्यामध्ये काय बदल करावे. आपल्याला नेहमी दुसऱ्यात बदल करायला फार आवडतात. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. जाऊ दे ना, त्यांचं त्यांना काय करायचं ते त्यांच्या अनुभवावरनं शिकतील. सांगायला हरकत नाही, पण त्याच्या मागेच लागणं हे चुकीचं आहे. कारण प्रत्येकाची बुद्धी आपापल्या परीने काम करत असते. पण आपल्याला ज्याचे अनुभव घ्यायचे, आपलं आपण स्वपरीक्षण करणं हे जास्त महत्वाचं आहे. पण आपल्याला शिकवायला पाहिजे. आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो, आपण दुसऱ्यामध्ये बदल करू शकत नाही. हा त्याचा त्यानीच करायचा असतो. तसाच परब्रह्माचं दर्शन आपलं आपल्यालाच घ्यायचं असतं. चंद्रशाखा न्यायाप्रमाणे संत ते सांगतात, दाखवतात. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती इथपर्यंत आपल्याला नेतात. पण तो सिद्धांत जो मांडतात, तो आपल्यालाच अनुभवायचा असतो. आणि तो अनुभवतो तो धादांत सत्य असतो. तो महत्वाचा आहे. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करताना आत्मबुद्धीपर्यंत आपल्याला जायचंय. आणि मग त्याच्यासाठी द्वैताचं निरसन करावं लागतं. दासबोध हा अद्वैत तत्वज्ञानावर आधारित ग्रंथ असल्यामुळे त्या ग्रंथानुसार आपल्याला जायचंय. इथे दुसरं काहीच नाही. एकम एव अद्वितीय ते परब्रह्मच आहे. हे अद्वैत आहे. ठामपणे सांगितलेलं शंकराचार्यांचं अद्वैत आहे. त्यामुळे पुन्हा अद्वैत वगैरे हे सगळे वाद काढायचं कारण नाही. आपण अमृतानुभव बघितलेला आहे. त्यामुळे अद्वय म्हणजे काय,
अमृतानुभव वाचायचा असेल तर अद्वय पद्धतीनेच त्याचं आकलन करून घ्यावं लागतं. तसं दासबोध वाचायचं असेल तर अद्वैत पद्धतीनेच जावं लागतं आणि एकम एव अद्वितीय याच पद्धतीने त्याचं वर्णन करावं लागतं. या जगामध्ये दुसरं काही नाही, ब्रह्मच चराचरामध्ये भरलेलं आहे, ते विमल ब्रह्म आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलंय. आणि मग हे द्वैत जे आपल्यामध्ये देहबुद्धीच्या आधाराने बसलेलं आहे, त्या द्वैताचं निरसन आपल्याला करायचंय. ते पुढच्या वेळेला करू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.